हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तर आज आपण ब्लाऊजची मापे कशी घ्यायची तर ते या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर ब्लाऊजची मागची उंची घ्यायची आहे. पहिल्यांदा तर शोल्डरपासून टेप पकडून लास्टपर्यंत ठेवायचा आहे. तर वरतून पकडून ठेवायचा टेप आणि ब्लाऊज पूर्णपणे व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर ब्लाऊजची मागची उंची आहे 11, त्यात 1 इंच ॲड करायची आहे. मागची उंचीसाठी 1 इंच ॲड करायची, 11 + 1 12 इंच. तर आपण बघू शकतो तर पूर्ण उंची आहे 11 आलेली आहे. त्यात 1 इंच ॲड करून 12 इंच घ्यायचे आहे. तर पुढील बाजूस 12 इंचमध्ये अर्धा इंच ॲड करून 12.5 घ्यायचे आहे. तर टोटल उंची झाली आहे आपली 12.5. हे झालं मागची उंची ब्लाऊजची. एकदम सावकाशपणे स्टेप बाय स्टेप आपण संपूर्ण मेजरमेंट घेणार आहोत. आता आपण घेणार आहोत मागचा गळा घेतला आहे. तर मागचा गळा शोल्डरपासून टेप पकडायचा आहे. मागचा गळा आलेला आहे 8, त्यात अर्धा इंच मार्जिनसाठी. असा टोटल आपण 8.5 घ्यायचा आहे. मागचा गळा आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो, 7, 8, 9 जसं आपल्या आवडीनुसार आपण गळा घेऊ शकतो. तर इथं मी घेतला आहे 7.5, त्यात अर्धा इंच मिळून 8 इंच घेतला आहे मागचा गळा. जर आपण पुढच्या भागाचे मेजरमेंट घेऊ तर आपण आता छातीचं मेजरमेंट घेणार आहे. तर बटन साईडच्या विरुद्ध बाजूस आपण छातीचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर इथं छातीचं मेजरमेंट आलेलं आहे 8 इंच, म्हणजे जिथं मोंड जॉईंट होतो आणि शेवट होतो तिथं टेप पकडायचा आहे. तर छाती आलेली आहेत 8, म्हणजे हा टोटल 32 साईजचा ब्लाऊज आहे. 8 इंच आले, त्यात आपण 1 इंच मिळून 9 इंच घेऊ शकतो किंवा 9.5 पण. जे नवीन असेल त्याने 2 इंच ॲड करू शकतं किंवा 2.5 इंच पण ॲड करू शकतात. मी इथं केलेले आहेत 1.5 इंच, म्हणून 9.5 आला आहे. ब्लाऊज पूर्णपणे व्यवस्थित करून घ्यायचं आहे. कुठं आडेगुडी नसली पाहिजे, त्यामुळं आपले माप अचूक येतं. आता आपण शोल्डर घेणार आहोत. तर शोल्डर ह्या बाहीपासून त्या बाहीपर्यंत आपण बाही जॉईन करतो तिथून मेजरमेंट करायचं आहे, जिथं बाही अटॅच होती तिथे. तर आता हे शोल्डर पूर्णपणे आलेले आहेत 10.5. तर आपण 10.5च्या निम्म 5.25 घ्यायचं आहे शोल्डर. शोल्डरचं 2.5 घ्यायचं आहे, म्हणजे 2.25 येणार आहेत. तर आपण 2.5 घ्यायचं म्हणजे 2.25 आणि 5.25 घ्यायचं आहे. शोल्डर 2.5 आला आहे, 2.25 येतं, त्याचा मार्जिनसाठी अर्धा म्हणून 2.5 इंच. अशा प्रकारे आपण उंची, छाती आणि शोल्डर घेतलेला आहे. आता आपले झाले 3 माप. अचूक माप घेतल्यावर पेपर कटिंग पण अचूकच येते आणि ब्लाऊज कुठे शोल्डर उतरत नाही, उंची कमी होत नाही. त्यामुळं मी वारंवार सांगत आहे की आपण ब्लाऊजचे जेव्हा मेजरमेंट घेतो तेव्हा ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण पुढचा गळा मेजरमेंट करायचा आहे. पुढचा गळा आलेला आहे 4.5. जिथं बटन लावलं ते स्ट्रेट इकडे मी मेजरमेंट करते. आपण पण तसंच करून घ्यायचं. तर पुढचा गळा आला आहे 4.5, मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणून 5 घ्यायचं आहे. फक्त कटोरीचंच माप 5 आलं तर 5 घ्यायचं, बाकीचे सगळे माप समजा 8 आलं तर 9 घ्यायचं आहे. छातीमध्ये 2 इंच ॲड करायचं. शोल्डर पण हाफ घ्यायचं आहे. पुढचा गळा, मागचा गळा, मागची उंची आपण ॲड करायचं आहे. तर आपण मोंढा मोजायचा आहे. तर मोंढा शक्यतो बटन ज्या साईडनं लावलं आहे त्या साईडनंच मोंढा मोजायचा आहे. शोल्डरपासून शोल्डरपासून टेप पकडायचा आहे. मोंढा व्यवस्थित करून घ्यायची बाही आणि नंतरच मोंढा मोजायचा आहे. तो शोल्डरवर टेप ठेवला आणि त्याच्यानंतर इकडं स्ट्रेट बघायचं आहे.
तर मोंडा 4.5 आला आहे, त्यात अर्धा इंच मिळून 5 इंच 5 इंच घ्यायचं आहे. तर आपल्याला साईज असं तसंच मोंड्याचं माप पण चेंज होतं. हा 32 साईजच्या ब्लाऊजचे आपण मेजरमेंट घेतो. जे कोणी चॅनलसाठी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता आपण कटोरी घ्यायची आहे. कटोरी आलेली आहेत 5 इंच. तर कटोरी 5 इंच आली तर 5 इंचच घ्यायची आहे. तर आपण ती पेपर कटिंग कशी वाढवायची ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. माप पूर्ण सावकाशपणे अचूक घ्यायची. आता इथं ब्रापट्टी किंवा आपण क्रॉसपट्टी पण म्हणू शकतो. तर इथं आलेली आहे ब्रापट्टी आपली 3, तर त्यात अर्धा इंच मिळून 3.5 आणि इकडची आलेली आहेत 2.5, त्यात अर्धा इंच ॲड करून 3 इंच घ्यायची. झालं ब्रापट्टीचं मेजरमेंट. अशा प्रकारे आपले सर्व मेजरमेंट झालेले आहे. आता फक्त बाहीचं मेजरमेंट राहिलेलं आहे. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. इथं बाही घेतलेली आहे. तर बाही आलेली आहे 5 मध्ये 1 इंच ॲड करायचा आहे. आपण अस्ताचा ब्लाऊज स्टिच करणार आहोत. अशा प्रकारे ब्लाऊजचे पूर्ण मेजरमेंट घेतलेले आहे न चुकता. जे कोणी नवीन असेल त्यांनी कॉन्सन्ट्रेशन देऊन बघा की कशी मेजरमेंट घेतले, कसा टेप पकडला आहे, कसं ब्लाऊजचं मेजरमेंट केलं आहे. तर थँक्यू.